नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय अगदी साध्या सोप्या पद्धतीने अंडा फ्राय. तर इथं बघा 5 अंडी आपण उकडून सोलून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडीशी हळद, 1.5 चमचा कांदा मसाला आणि थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि तेल. अगदी साधं सिंपल आपण अंडं कांद्या मसाल्यामध्ये आज परतणार आहे. तर इथं बघा अंड्याचे 2 भाग आपण सुरीने करून घेऊया. तर व्यवस्थित असे अंड्याचे 2 भाग आपण इथं करून घेणार आहे. तवा तापायला ठेवलेला आहे मी. तर इथं बघा अशा पद्धतीने आपण अंड्याचे 2 भाग करून घेतले. तवा तापत ठेवलाय. त्यावर आपण तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला अंडी सोडून घ्यायच्यात. तर एक एक अंडा आपण खालच्या पालथ्या साईडने आपण इथे टाकून घेणार आहे. म्हणजे चिरलेला भाग आपल्याला तव्याच्या बाजूने टाकायचा आहे. तर तव्याच्या बाजूने सर्व अंडी बघा ही पालथी टाकलेली आहे. त्यानंतर आपण आता सर्व अंडी तेलावर थोडा वेळ परतून घेऊया आणि त्यानंतर वरून थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा गरम मसाला, गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आपण. त्यानंतर थोडाशी धना पावडर, त्यानंतर कांदा मसाला, असे सर्व मसाले आपण टाकून घेतलेले आहेत. थोडी वरून कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. आता आपल्याला अंडी इथं पलटी करून घ्यायची. तर मीठ विसरले, आपण मीठ आता टाकून घेऊया. तर अंडी पलटी करून आपण आता इथं मीठ घालून घेणार आहे. तर वरून थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर दोन्ही साईडने आपण इकडून तिकडून दोन्हीकडनं मीठ लावून घेणार आहे आणि कांदा मसाल्यामध्ये अशी छान अशी ही अंडी आपण फ्राय करून घेणार आहे. तर कोथिंबीर टाकूया वरून. अगदी झटपट अंड्याची भाजी आहे बघा. तोंडी लावण्यासाठी छान असा आपण अंडा फ्राय केलेला आहे. तर इथं बघू शकता झटपट असा आपला हा कांदा मसाला टाकून आपण अंडा फ्राय तयार केलेला आहे. तर चवीला एकदम छान लागतो. तर एका ताटामध्ये आपण आता काढून घेऊया. तर इथं बघू शकता दिसायला तर खूपच छान दिसतं. तेवढं चवीनं पण ही अंडी खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने झटपट अशी तवा जर गरम असेल तर पटकन तुम्ही अशी अंडा फ्राय करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.